नमस्कार. स्ट्रक्चरल ॲनालिसिस या विषयाच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे. आजच्या या भागात आपण डिटर्मिनेट स्ट्रक्चर आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर याविषयी शिकणार आहोत. डिटर्मिनेट स्ट्रक्चर व इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय हे समजण्यासाठी पहिले इक्विलिब्रियम इक्वेशनचा उपयोग आपण कसा करतो त्याबद्दल जाणून घेऊया. त्यासाठी आपण एक कॅन्टिलिव्हर बीम घेणार आहोत. त्या बीमवर एक कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे P, जे पॉईंट C वर ॲक्ट होते आहे. आणि आपल्याला काय माहीत करून घ्यायचं आहे की लोड P मुळे सपोर्ट A वर कोणकोणत्या रिॲक्शन्स येतील. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पूर्ण स्ट्रक्चरचा फ्री बॉडी डायग्राम काढावा लागेल. तर पहिले आपण बघू की फ्री बॉडी डायग्राम कसा काढायचा. त्यासाठी पहिले आपण बीमला त्याच्या सपोर्टपासून वेगळं करणार आहोत आणि त्यानंतर त्या सपोर्टच्या जागी आपण त्याच्या समतुल्य म्हणजेच इक्विव्हॅलंट फोर्सेस दाखवणार आहोत. सपोर्ट A हा फिक्स्ड सपोर्ट आहे आणि आपल्याला माहीत आहे की फिक्स सपोर्टमुळे पॉईंट A हा खाली जाऊ शकत नाही किंवा बाजूला सरकू शकत नाही किंवा गोल फिरू शकत नाही. आणि त्यामुळेच तिथे एक उभी म्हणजे व्हर्टिकल रिॲक्शन येईल, एक आडवी म्हणजे होरिझॉन्टल रिॲक्शन येईल व एक रिॲक्टिव्ह मोमेंट येईल. आता आपण या बीमला इक्विलिब्रियम इक्वेशन्स लावू. जेव्हा आपल्याला फोर्सेसची किंवा मोमेंटची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते तेव्हा आपल्याला त्यासाठी काहीतरी साइन कन्व्हेन्शन गृहीत धरायचे असतात. म्हणजेच कोणत्या दिशेचे फोर्सेस पॉझिटिव्ह घ्यायचे आणि कोणते निगेटिव्ह घ्यायचे. तर इथे आपण या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साइन कन्व्हेन्शन्स घेणार आहोत. म्हणजे वरच्या दिशेकडे जाणारा उभा फोर्स आणि उजवीकडे जाणारा आडवा फोर्स आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. तसेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे म्हणजेच क्लॉकवाईज मूवमेंट आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. जेव्हा आपण बेंडिंग मूवमेंट आणि शिअर फोर्सचा विचार करू त्यावेळी आपण वेगळं साइन कन्व्हेन्शन घेणार आहोत, पण त्याबद्दल आपण पुढे पाहू. पण जेव्हा आपल्याला फोर्सेसची बेरीज वजाबाकी करायची असेल तेव्हा हे आपलं साइन कन्व्हेन्शन असेल. तुम्ही वेगळे साइन कन्व्हेन्शन घेऊ शकता, पण जे पण साइन कन्व्हेन्शन एकदा ठरवलं ते सर्व ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. तर पहिलं इक्विलिब्रियम इक्वेशन आहे समेशन Fx = 0. म्हणजेच एक्स दिशेच्या सर्व फोर्सेसची बेरीज केली तर ती 0 येईल. या बीमवर एक्स दिशेला फक्त एकच फोर्स आहे आणि तो म्हणजे आडवी रिॲक्शन Ax. त्यामुळे साहजिकच आपल्याला इक्वेशन मिळेल Ax = 0. नंतरचे इक्वेशन आहे समेशन Fy = 0. म्हणजेच y दिशेच्या सर्व फोर्सेसची बेरीज केली तर ती 0 येईल. या बीमवर y दिशेला कोणकोणते फोर्सेस आहेत? Ay आणि P. Ay जो वर जाणारा म्हणजे अपवर्ड फोर्स आहे म्हणून तो पॉझिटिव्ह आहे. P हा खाली जाणारा म्हणजे डाऊनवर्ड फोर्स आहे म्हणून तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपलं इक्वेशन येईल Ay - P = 0. म्हणजेच Ay - P = 0 आणि त्याच्यावरून आपल्याला मिळेल Ay = P. त्यानंतर तिसरं इक्विलिब्रियम इक्वेशन आहे समेशन M = 0. म्हणजेच बीमवर कोणत्याही पॉईंटवर फोर्सेसमुळे येणाऱ्या मोमेंट्सची जर बेरीज केली तर ती 0 येईल. आता आपण पॉईंट A वर सर्व फोर्सेसची मोमेंट घेऊ. म्हणजेच आपण समेशन MA = 0 हे इक्वेशन लिहू. इथे Ax आणि Ay मुळे कोणतीही मोमेंट येणार नाही, कारण Ax आणि Ay हे फोर्सेस पॉईंट A वरच असल्यामुळे त्याची मोमेंट 0 असणार आहे.
आता कोणकोणत्या मोमेंट येतील ते पाहू. तर स्वतः मोमेंट MA जी एवर ॲक्ट होते आहे आणि पीमुळे येणारी मोमेंट. MAची मोमेंट ही क्लॉकवाईज आहे, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारी आहे, त्यामुळे आपण तिला पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. आणि पीची मोमेंट म्हणजेच P गुणेला A, कारण पीचं अंतर हे A पासून स्मॉल a डिस्टन्सच्या एवढं आहे आणि त्यामुळे ती मोमेंट क्लॉकवाईज असल्यामुळे आपण ती पॉझिटिव्ह घेतलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला तिसरं इक्वेशन मिळणार आहे MA अधिक P गुणेला A इज इक्वल टू 0. त्यावरनं आपण म्हणू शकतो MA इज इक्वल टू मायनस PA. आता या 3 इक्वेशनवरून आपल्याला मिळतील सपोर्ट Aच्या रिॲक्शन्स. हे वरील तीनही इक्वेशन जर तुम्ही बघितले तर हे स्वतंत्र इक्वेशन्स आहेत, ते एकमेकांवर अवलंबून नाहीत. प्रत्येक इक्वेशनवरून स्ट्रक्चरच्या विषयी आपल्याला स्वतंत्र अशी माहिती मिळते. त्यामुळे आपण ते इक्वेशन वापरून तीनही रिॲक्शन्स काढू शकतो. आता आपण पुन्हा याच्यासारखंच एक दुसरं उदाहरण बघू. यामध्ये फरक एवढाच आहे की सपोर्ट बीला आपण एक प्रॉप म्हणजे एक टेकू लावलेला आहे. अशा स्ट्रक्चरला आपण प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर असं म्हणतो. पॉईंट एला फिक्स्ड सपोर्ट आहे आणि पॉईंट बीला रोलर किंवा सिंपल सपोर्ट आहे. आधीच्या उदाहरणामध्ये बीला सपोर्ट नव्हता, त्यावेळी त्या बीममध्ये 3 रिॲक्शन्स होत्या. सपोर्ट एवर एक आडवी रिॲक्शन, एक उभी रिॲक्शन आणि एक मोमेंट. पण आता किती रिॲक्शन्स आहेत? तर 3 रिॲक्शन्स ए पॉईंटवर आणि एक अतिरिक्त उभी रिॲक्शन बीला, म्हणजेच एकूण 4 रिॲक्शन्स आहेत. आता जर आपण इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून रिॲक्शन्स काढायचा प्रयत्न केला तर काय होईल ते आता आपण पाहू. त्यासाठी पहिले आपण बीमचा फ्री बॉडी डायग्राम काढून घेऊ. तर त्यासाठी पहिले आपल्याला बीमला सपोर्टपासून वेगळं करावं लागेल. आता पॉईंट बीला जिथे सिंपल सपोर्ट आहे तिथे एक उभी रिॲक्शन येणार आहे आणि सपोर्ट एला AX, AY आणि MA अशा 3 रिॲक्शन्स येतील. आता आपण पहिलं इक्विलिब्रियम इक्वेशन लावू, म्हणजेच समेशन FX इक्वल टू 0. आता X दिशेला फक्त एकच रिॲक्शन आहे AX, त्यामुळे आपलं इक्वेशन बनेल समेशन FX इक्वल टू 0 म्हणजेच AX इक्वल टू 0. त्यानंतरचं इक्वेशन आहे समेशन FY इक्वल टू 0. आता वाय डायरेक्शनला कोणकोणते फोर्सेस आहेत? तर पॉईंट एची रिॲक्शन AY, पॉईंट बीची रिॲक्शन BY आणि बाह्य फोर्स म्हणजे एक्सटर्नल फोर्स P. AY आणि BY हे वरच्या दिशेला जाणारे फोर्सेस आहेत आणि आपल्या साइन कन्व्हेन्शननुसार ते पॉझिटिव्ह आहेत. आणि P हा खाली जाणारा फोर्स आहे, त्यामुळे तो निगेटिव्ह आहे. तर आपल्याला इक्वेशन मिळेल AY मायनस P प्लस BY इज इक्वल टू 0, म्हणजेच AY प्लस BY इज इक्वल टू P. याचा अर्थ दोन्ही रिॲक्शन्समुळे फोर्स P हा संतुलित म्हणजे बॅलन्स होईल. आता पुढचं इक्वेशन बघू, समेशन MA इक्वल टू 0, म्हणजे आपल्या सर्व फोर्सेसची ए भोवती मोमेंट घ्यायची आहेत. आता इथे कोणकोणत्या मोमेंट्स अपेक्षित आहेत? तर स्वतः मोमेंट MA, नंतर Pमुळे येणारी क्लॉकवाईज मोमेंट आणि BY मुळे येणारी अँटी क्लॉकवाईज मोमेंट.
त्यामुळे आता आपलं इक्वेशन बनेल MA प्लस P गुणेला A. ए हे पीचं अंतर आहे एपासून, मायनस BY गुणेला A प्लस बी. ए प्लस बी हे BYचं एपासून अंतर आहे. मूवमेंट म्हणजे फोर्स गुणेला त्याचं अंतर. त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळेल MA प्लस PA मायनस BY इंटू A प्लस बी इक्वल टू 0. आता MA ही क्लॉकवाईज असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेतलेली आहे. P इंटू A ही सुद्धा क्लॉकवाईज मूवमेंट असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेतलेली आहे. आणि BY इंटू A प्लस बी ही अँटी क्लॉकवाईज मूवमेंट असल्यामुळे आपण निगेटिव्ह घेतलेली आहे. आता जर आपण हे तीनही इक्वेशन बघितले तर त्यात किती अननोन रिॲक्शन्स आहेत? AX इक्वल टू 0 हे आपल्याला इक्वेशन 1 वरून कळलेलं आहे. नंतर आपल्याला जे माहीत नाही त्यामध्ये आहे AY, BY आणि MA. म्हणजेच 3 अननोन्स आपल्याजवळ आहेत. आणि हे सोडवण्यासाठी आपल्याजवळ किती इक्वेशन्स आहेत? इक्वेशन 1चा आपण विचार करणार नाही, कारण त्याचा उपयोग आपण AX काढण्यासाठी केलेला आहे. म्हणजे आता आपल्याजवळ फक्त 2 इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. आणि अननोन्स आहेत 3. म्हणजेच जेवढी अननोनची संख्या आहे त्यापेक्षा इक्वेशनची संख्या ही कमी आहे. आता तुम्हाला वाटू शकते की ठीक आहे, जशी आपण ए भोवती मूवमेंट घेतली म्हणजे समेशन MA इक्वल टू 0 लिहिलं, तसंच अजून एक इक्वेशन लिहिता येईल. म्हणजेच आपल्याला बी भोवती पण मूवमेंट घेता येऊ शकते. तर ज्यामुळे आपल्याला एक वेगळे इक्वेशन मिळू शकते आणि मग ते इक्वेशन वापरून आपण 3 अननोन रिॲक्शन्स काढू शकतो. तर ठीक आहे, आपण समेशन MB इक्वल टू 0 लिहून पाहू आणि पाहू की त्यांनी काही नवीन इक्वेशन मिळते का. ओके, आपण आता समेशन MB इक्वल टू 0 इक्वेशन लिहू. जर आपण पॉईंट बी भोवती फोर्सेसची मूवमेंट घेतली तर कोणकोणत्या फोर्सेसमुळे मूवमेंट येईल? तर क्लॉकवाईज मूवमेंट MA, AYमुळे येणारी क्लॉकवाईज मूवमेंट आणि Pमुळे येणारी अँटी क्लॉकवाईज मूवमेंट. AX आणि BY मुळे मूवमेंट येणार नाही, कारण त्या फोर्सेसची लाईन ऑफ ॲक्शन बी पॉईंटमधून जाते. त्यामुळे आता आपलं इक्वेशन बनेल MA प्लस AY गुणेला A प्लस बी, हे त्याचं अंतर आहे बीपासून, मायनस P इंटू बी. पीचं अंतर हे बी आहे पॉईंट बीपासून. त्यामुळे आपलं इक्वेशन असं बनणार आहे. आता हे आपलं अतिरिक्त इक्वेशन आहे, पण खरंच हे इक्वेशन आधीच्या इक्वेशनपेक्षा वेगळं आहे का? इक्वेशन 2 वरून आपल्याला माहीत आहे की AY अधिक BY बरोबर P, म्हणजेच AY बरोबर P मायनस BY असं आपण म्हणू शकतो. जर आपण AY इक्वल टू P मायनस BY हे इक्वेशन 4मध्ये ठेवलं तर आपल्याला काय मिळेल? तर ते आपण असं विस्तारित प्रमाणे लिहू शकतो आणि आपण AYच्या ठिकाणी इथे P मायनस BY हे ठेवलेलं आहे. आता याला पुन्हा आपण जर विस्तारित केलं तर आपलं इक्वेशन असं बनेल MA प्लस P इंटू A प्लस P इंटू B मायनस BY इंटू A प्लस B मायनस P इंटू B इज इक्वल टू 0. तर हे P इंटू B प्लस आणि मायनस P इंटू B कॅन्सल्स होतील. आता जर तुम्ही इथे बघितलं तर आपलं जे इक्वेशन समेशन MB इक्वल टू 0 आहे ते इक्वेशन 3 सारखंच दिसतं आहे. त्यामध्ये कुठलाही
फरक नाही. तर आपल्याला शेवटी इक्वेशन 3च मिळालेलं आहे. म्हणजेच इक्वेशन 4 हे स्वतंत्र इक्वेशन नाही. कमीत कमी या उदाहरणात तरी आपण पाहिलं की अननोनची संख्या ही इक्वेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे. या प्रॉब्लेममध्ये अननोन्स हे फक्त सपोर्ट्सचे रिॲक्टिव्ह फोर्सेस आहेत. पण आपण पुढे पाहू की अननोन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, जसे मेंबरमध्ये येणारे अंतर्गत फोर्सेस. पण या केसमध्ये अननोन्स हे फक्त सपोर्ट रिॲक्शन्सच आहेत. आता इथे अननोन सपोर्ट रिॲक्शनची संख्या इक्विलिब्रियम इक्वेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे. सपोर्ट रिॲक्शनची संख्या इक्वेशनपेक्षा का जास्त आहे? कारण आपल्याला माहीत आहे की कॅन्टिलिव्हर बीममध्ये पॉईंट एला असलेला फिक्स सपोर्ट हा एकटाच बीमच्या स्थिरतेसाठी म्हणजे स्टॅबिलिटीसाठी पुरेसा आहे. पण तरी पण त्याच्याशिवाय आपण एक अतिरिक्त सपोर्ट बीला दिलेला आहे, जो या बीमच्या स्टॅबिलिटीसाठी म्हणजेच स्थिरतेसाठी आवश्यक नाही. म्हणजेच आपण काय केलं की या स्ट्रक्चरला एक जास्तीचा स्टॅबिलिटीसाठी आवश्यक नसलेला सपोर्ट दिलेला आहे आणि आता आपल्याजवळ त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी अतिरिक्त इक्वेशन उपलब्ध नाही. अशाच स्ट्रक्चरला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो, ज्यामध्ये अननोन्सची संख्या ही इक्विलिब्रियम इक्वेशनच्या संख्येपेक्षा जास्त असते. आता आपण अजून एक उदाहरण बघू. यामध्ये हे मागच्यासारखंच उदाहरण आहे, फक्त याच्यामध्ये एक बदल आपण केलेला आहे. यामध्ये आपण एक इंटरनल हिंज देऊ पॉईंट डीवर. आता बघू की इंटरनल हिंज दिल्यामुळे काय होईल. आता आपण पहिले पूर्ण बीमचा फ्री बॉडी डायग्राम काढून बघू. जर आपण फ्री बॉडी डायग्राम काढला तर त्यासाठी पहिले आपल्याला सपोर्ट्स वेगळे करावे लागतील आणि त्याच्या जागी आपल्याला इक्विव्हॅलंट फोर्सेस दाखवावे लागतील. म्हणजेच सपोर्ट एला 3 रिॲक्शन आणि सपोर्ट बीला 1 रिॲक्शन दाखवावे लागेल. तर या बीमवर आता 3 रिॲक्शन सपोर्ट एला, 1 रिॲक्शन सपोर्ट बीला आणि 1 एक्सटर्नल फोर्स पी. आता आपण बघू की या पूर्ण बीमसाठी इक्विलिब्रियम इक्वेशन्स कसे लिहायचे. तर वास्तविक पाहता हे इक्वेशन मागील उदाहरणाप्रमाणेच येतील. तर पहिलं इक्वेशन आहे समेशन एफ एक्स इक्वल टू 0. यावरून आपल्याला मिळेल ए एक्स इक्वल टू 0. दुसरे इक्वेशन आहे समेशन एफ वाय इक्वल टू 0. या इक्वेशनवरून आपल्याला काय मिळणार आहे, तर ए वाय प्लस बी वाय इज इक्वल टू 0. आणि तिसरं इक्वेशन आहे समेशन एम ए इक्वल टू 0. तर हे इक्वेशन हे आधीच्या उदाहरणासारखेच आहेत. पण आपण आधी पाहिलं की हे अननोन रिॲक्शन्स काढण्यासाठी पुरेसे नाहीत. म्हणजेच आपल्याजवळ 3 अननोन्स आहेत, ए वाय, बी वाय आणि एम ए. आणि आपल्याजवळ फक्त 2 इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. म्हणून आपल्याला एक अतिरिक्त इक्वेशन लागेल. आता हे अतिरिक्त इक्वेशन कुठून मिळवायचं, तर ते हिंजवर इक्विलिब्रियम कंडिशन्स लावून आपल्याला मिळू शकते. त्यासाठी आपण या बीमला हिंजपासून वेगळं करायचं आहे आणि त्याचा पुन्हा एकदा फ्री बॉडी डायग्राम काढायचा आहे. ज्यावेळी बीममध्ये इंटरनल हिंज असतो त्यावेळी आपण त्याला हिंजपासून वेगळं करतो आणि 2 फ्री बॉडी डायग्राम काढतो. तर आपण पार्ट ए डीचा फ्री बॉडी डायग्राम काढला आणि पार्ट डी बीचा फ्री बॉडी डायग्राम काढला. ए डी पार्टवर कोणकोणते फोर्सेस येतील, तर सपोर्ट एचे रिॲक्टिव्ह फोर्सेस म्हणजे एम ए, ए एक्स, ए वाय आणि फोर्स पी.
आणि पार्ट बी डीवर कोणते फोर्सेस आहेत? तर रिॲक्शन बी वाय. जेव्हा आपण हिंजच्या ठिकाणी बीमला वेगळं करतो त्यावेळी तिथे एक उभी रिॲक्शन आणि एक आडवी रिॲक्शन दाखवतो. तिथे मूवमेंट आपण दाखवत नाही, कारण इंटरनल हिंजच्या ठिकाणी बीम ही फ्रीली रोटेट होऊ शकते, म्हणजेच गोल फिरू शकते. रोटेशनला इथे कोणताच विरोध होत नाही, त्यामुळे तिथे रिॲक्टिव्ह मूवमेंट तयार होत नाही. तर अशा प्रकारे आपण पार्ट ए डी आणि पार्ट डी बी याचा फ्री बॉडी डायग्राम काढून घेतला. फ्री बॉडी डायग्राम काढताना लक्षात ठेवायचं आहे की पॉईंट डीवर दाखवलेले फोर्सेस हे पार्ट ए डीवर आणि पार्ट डी बीवर विरुद्ध दिशेने असले पाहिजे, कारण जेव्हा आपण ती बीम पॉईंट डीला पुन्हा जॉईन करू त्यावेळी तिथे इक्विलिब्रियम कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, कारण पॉईंट डीला नेट फोर्स हा 0 आहे. इक्विलिब्रियम कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी डी पॉईंटवर असलेले ए डीचे फोर्सेस आणि डी पॉईंटवर असलेले डी बीचे फोर्सेस हे सारखेच पण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील, म्हणजेच पॉईंट डीला नेट फोर्स हा 0 येईल. म्हणून जेव्हा बीममध्ये इंटरनल हिंज असेल त्यावेळी आपल्याला हिंजचे फोर्सेस हे काळजीपूर्वक दाखवायचे आहेत. इथे जरी पॉईंट डीला मोमेंट नसली तरी आपण इथे एक मोमेंट दाखवणार आहोत, पण ही मोमेंट 0 असेल. आता आपण याचा कुठलाही एक पार्ट घेऊन त्याच्यावर इक्विलिब्रियम इक्वेशन लावू शकतो. तर आपण आता इथे पार्ट डी बी कन्सिडर करू. पार्ट डी बीवरून इक्वेशन लिहू शकतो एम डी इक्वल टू 0. जर आपण एम डी इक्वल टू 0 लिहिलं, पार्ट डी बी घेतला, तर आपल्याला इक्वेशन मिळेल डी पॉईंट भोवती आपण मोमेंट घेतो आहे, तिथे फक्त एका पॉईंटची मोमेंट येणार आहे, एकाच रिॲक्शनची मोमेंट येणार आहे, आणि ती म्हणजे सपोर्ट बी वाय, रिॲक्शन बी वाय. तर बी वायची डी भोवती मोमेंट किती येणार आहे? तर बी वाय गुणेला B/2 त्याचं अंतर. हे इक्वेशन वापरून आपल्याला कळेल बी वाय हे इक्वल टू 0 आहे. आता ही बी वायची व्हॅल्यू आपल्याला कळलेली आहे. ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवली तर आपल्याला मिळेल AY इक्वल टू P, म्हणजे दुसरी रिॲक्शन आपल्याला मिळालेली आहे. आता हेच BY इक्वल टू 0 आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवू, त्यामुळे आपल्याला मिळेल MA इज इक्वल टू -P इंटू A. म्हणजे आता आपण सर्व अननोनची व्हॅल्यू काढू शकलो. तर हिंज प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं, तर आपल्याला एक अतिरिक्त कंडिशन मिळाली, आणि ती म्हणजे डी पॉईंट भोवती जर सर्व फोर्सेसची मोमेंट घेतली तर ती 0 आहे, म्हणजेच मोमेंट ॲट डी इक्वल टू 0. आणि त्यामुळे आपण ॲडिशनल अननोन रिॲक्शनची व्हॅल्यू काढू शकलो. याचाच अर्थ प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर जे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर होतं, यामध्ये जेव्हा आपण इंटरनल हिंज दिला त्यावेळी ते स्ट्रक्चर डिटर्मिनेट झालं. तर आतापर्यंत आपण जे शिकलो त्याचा सारांश म्हणजे स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे असं स्ट्रक्चर ज्याच्या सपोर्ट रिॲक्शन्स किंवा इंटरनल फोर्सेस फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवता येत नाहीत. आता तसं बघितलं तर आपल्याजवळ 2 पॅरामीटर्स आहेत. एक म्हणजे अननोनची संख्या, ज्याला आपण NR म्हणू. अननोन्स हे रिॲक्शन्स आणि इंटरनल फोर्सेस दोन्हीही असू शकतात. आणि दुसरं म्हणजे इक्विलिब्रियम इक्वेशनची संख्या, त्याला आपण
NE म्हणू, इक्विलिब्रियम इक्वेशनची संख्या. आता इथे 3 शक्यता आहेत. एक म्हणजे जेव्हा अननोनची संख्या ही इक्विलिब्रियम इक्वेशनच्या संख्येच्या एवढी असेल. दुसरी शक्यता म्हणजे जेव्हा अननोनची संख्या ही इक्विलिब्रियम इक्वेशनच्या संख्येपेक्षा जास्त असेल. आणि तिसरी शक्यता म्हणजे जेव्हा थेरॉटिकली अननोनची संख्या ही इक्वेशनच्या संख्येच्या पेक्षा कमी असेल. आता आपण पहिली केस बघू. जेव्हा NR इज इक्वल टू NE म्हणजेच नंबर ऑफ अननोनची संख्या ही इक्विलिब्रियम इक्वेशनच्या संख्येच्या एवढी आहे. आपण एक उदाहरण बघू. यामध्ये एक बीम आहे ज्याला एक हिंज सपोर्ट आणि एक रोलर सपोर्ट आहे. आपल्याला माहिती आहे की हिंज सपोर्टला 2 रिॲक्शन्स असतात आणि रोलर सपोर्टला 1 रिॲक्शन असते. त्यामुळे इथे एकूण रिॲक्शन आहेत 3 आणि इक्वेशन्सही 3 आहेत. म्हणजेच इथे नंबर ऑफ इक्वेशन्स इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स आहे. अशा स्ट्रक्चरला आपण स्टेबल स्ट्रक्चर म्हणतो. हे स्ट्रक्चर स्टेबल स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा नंबर ऑफ रिॲक्शन्स आणि नंबर ऑफ इक्वेशन्स सारखे असतात त्याला आपण डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. अशा स्ट्रक्चरला आपण आयसोस्टॅटिक स्ट्रक्चर असंही म्हणतो. आता आपण दुसरी केस बघू. यामध्ये आपण 2 हिंज सपोर्ट दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे हिंज सपोर्टला 2 रिॲक्शन्स असतात. तर इथे टोटल रिॲक्शन्स आहेत 4 आणि इक्वेशन्स आहेत 3. तर रिॲक्शनची संख्या ही इक्वेशनच्या संख्येच्या पेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळे इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून आपल्याला हे सोडवता येणार नाही. कारण यामध्ये एक जास्तीची रिॲक्शन आहे जी ॲक्च्युअली स्टॅबिलिटीसाठी आवश्यक नाही. अशा स्ट्रक्चरला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. या स्ट्रक्चरला हायपरस्टॅटिक स्ट्रक्चर असंही म्हणतात. आता आपण तिसरी केस बघू ज्यामध्ये आपण दोन्ही रोलर सपोर्ट्स दिलेले आहेत. रोलर सपोर्टला प्रत्येक सपोर्टला 1 रिॲक्शन असते. त्यामुळे इथे टोटल रिॲक्शन्स आहेत 2 आणि इक्वेशन्स आहेत 3. तर जेव्हा नंबर ऑफ रिॲक्शन्स हे इक्वेशन्सपेक्षा कमी असतात तर आता या केसमध्ये काय होईल, तर या बीमवर होरिझॉन्टल लोड किंवा इन्क्लाइंड लोड आलं तर ही बीम स्थिर राहू शकणार नाही. त्यालाच आपण अनस्टेबल स्ट्रक्चर म्हणतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा अननोन रिॲक्शन आणि इंटरनल फोर्सेसची संख्या ही इक्विलिब्रियम इक्वेशनच्या संख्येएवढी असेल तर त्याला आपण डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. आणि जेव्हा अननोन रिॲक्शन्स आणि इंटरनल फोर्सेसची संख्या उपलब्ध इक्वेशनपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. तर स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जेव्हा फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून जर स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या सर्व रिॲक्शन्स आणि इंटरनल फोर्सेस काढता येत असतील तर त्या स्ट्रक्चरला डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतात. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जेव्हा फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या सर्व रिॲक्शन्स आणि इंटरनल फोर्सेस काढण्यासाठी पुरेशा नसतील तर त्या स्ट्रक्चरला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. मला आशा आहे की या व्हिडिओमधून डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय हे आपल्याला कळलं असेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.